नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर नशीबवान ही मालिका 15 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली। या मालिकेमध्ये रुद्रप्रताप घोरपडेची दमदार भूमिका मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे साकारत आहे। त्यामुळेच आज आपण आदिनाथ कोठारे विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया। मित्रांनो, आदिनाथ कोठारेचे जन्म 13 सप्टेंबर 1984 साली मुंबईत झाला असून तो सध्या 41 वर्षाचा आहे। आदिनाथ हा प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे यांचा एकुलता एक मुलगा आहे। आदिनाथने बाल कलाकार म्हणून अभिनय विश्वात पदार्पण केलं। महेश कोठारे दिग्दर्शित माझा छकुला या चित्रपटात त्याने छकुला ही भूमिका साकारली होती आणि त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती। पुढे आदिनाथने अभिनय विश्वात करिअर करत हिंदी, मराठी अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या। अभिनय विश्वात काम करत असताना आदिनाथची ओळख मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर सोबत झाली। पुढे ही जोडी प्रेमात पडली आणि 2011 साली त्यांनी लग्नगाठ बांधली। आदिनाथ आणि उर्मिला यांना जीजा नावाची मुलगी आहे। अभिनय विश्वात काम करत असताना आदिनाथने महेश कोठारे यांच्या कोठारे विजन या प्रोडक्शन हाऊसची ही जिम्मेदारी घेतली। या प्रोडक्शन हाऊसच्या मार्फत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांची निर्मिती केली जाते। निर्माता म्हणून त्याने झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि आता नशीबवान या मालिकांची ही जबाबदारी घेतली आहे। तसेच नशीबवान ही आदिनाथची पहिलीच मराठी मालिका आहे। यापूर्वी तो फक्त हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये झळकला होता, मात्र नशीबवान या मालिकेतून तो पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकत आहे। तर अभिनेता आदिनाथ कोठारे याची नशीबवान ही मालिका तुम्ही पाहता का आणि या मालिकेतील त्याची रुद्रप्रताप घोरपडे ही भूमिका तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।